देवराज चुकीच्या पद्धतीने वागला, चुकीच्या पद्धतीने त्यानं धन कमावलं. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं, इकडे लक्ष द्या, चुकीच्या पद्धतीने कमावलेलं धन हे कायम टिकणारं नसतं. जे चुकीच्या मार्गाने धन कमावलेलं आहे, देव तुम्हाला देतो, पण ते धन चिरकाळ टिकत नाही. वाईट मार्गाने कमवलेलं धन त्या माणसाचा जो कमावतो त्याचा शेवट सुद्धा वाईटच होतो. तसं या देवराजाचा शेवट, यानं शोभावतीच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीचं मस्तक, आपल्या मुलांचं मस्तक कापून आणलं, शोभावतीला दिलं आणि शोभावतीनं त्याला हकलून दिलं. पर्याय नाही म्हणून तो मंदिरात राहिला आणि अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला या देवराजाला मंदिरामध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथला प्रसाद त्यानं खाल्ला आणि त्याचा परिणाम असा झाला की शिवगण त्याला न्यायला आले. शिवाचे गण म्हणाले की आमचा गण आमचा माणूस आहे, म्हणून त्याला शिवलोकामध्ये शिवशंकरानं गण बनवलं. तसंच आपण पापी स्त्रीची काल कथा श्रवण केली. चंचुला अगदी वाईट कर्माने वागली, पण आयुष्याच्या सरते शेवटी नरकाला ती घाबरली. नरकाच्या यातना काय असतात हे तिने ऐकल्या आणि तिच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. तसं तर असं म्हणावं लागेल, चंचुलाच्या जीवनामध्ये लवकर परिवर्तन झालं. कारण माणसाला जोपर्यंत तोंडात 32 दात आहेत तोपर्यंत देवाचं नाव तो घेत नाही, पण 32 निखळल्याच्या नंतर 75 आली आणि या 75 वर्षांच्या आजोबाला नातू जवळ गेला तर तो नातवाला म्हणतात की तू कोण आहेस, म्हणजे स्वतःचा नातू ओळखता येत नाही. आणि त्या वयामध्ये हे आजोबा म्हणतात की आता मला माळ घालायचे, मला ज्ञानेश्वरी वाचायचे. त्या भल्या माणसाला स्वतःचा नातू ओळखता येत नाही. आता त्याच्या डोळ्यांना ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या ओव्या दिसतील का? दिसणार नाहीत. म्हणून देवानं आपल्याला इंद्रिय दिलेत, हातपाय दिलेत ना, त्याचा सदुपयोग करा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जण तू जोडसी नारायण, असे जीवपन बरोवा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जण जोडसी नारायण, असे जीवपन बरोवा. कशासाठी दिलेत इंद्रिय हातपाय? जोपर्यंत पाय शाबूत आहेत तोपर्यंत एकदा तरी पंढरीची वारी करा. जोपर्यंत डोळे शाबूत आहेत तोपर्यंत देवाचं श्रीमुख पहा. जोपर्यंत तुमचे हात शाबूत आहेत तोपर्यंत हाताने टाळी वाजवून मुखानं गोड असं देवाचं भजन करा. जोपर्यंत तुमची इंद्रिय शाबूत आहेत तोपर्यंत. या चंचुलीला उतार वयात का असेना कळालं की आपण सत्कर्म केलं पाहिजे, चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे, म्हणून ती सत्कर्माला लागली. तिला परत शिवलोकामध्ये पतीला लांब खेचून आणते. जे आपल्या पतीला, आपला पती जर पाप करत असेल तर त्याला ती सांगते की तुम्ही पापाच्या मार्गाला जाऊ नका, ही चुकीची गोष्ट आहे, चुकीचं काम तुम्ही करू नका. जी पापापासून लांब करते तिला पत्नी म्हणतात आणि जी आई बापापासून लांब करते तिला बायको म्हणतात. आता आपण आपलं स्वतःचं परीक्षण करायचं. महिला मंडळ, कोण आहात तुम्ही, पत्नी का बायको? कोण आहात? हा, आता ते तुमचं तुम्ही परीक्षण करा. स्वतः तिचा उद्धार झाला आणि आपल्या पतीचा सुद्धा तिनं उद्धार केला. म्हणजे सरते शेवटी का असना, माणूस जसं कर्म करतो तसं त्याचं फळ त्याला मिळत असतं. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून
जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट कोणी त्यागे जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट कोणी त्यागे जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर 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 जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे जसं आपलं कर्म असेल तसं त्याच प्रमाणात आपल्याला फळ मिळतं केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले ऐसे कीर्ती उपजले ऐसे कीर्ती केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे कीर्ती निसगम पम गम पम गम गरे सा पम गम गरे सा निसा ग सा ग म ग सा ग म गम पम म प नि प नि सा नि सा नि ध प म गरे सा गम प नि सा नि ध प म गरे सा गम प नि सा गम प नि सा हो उपजले मेले ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे कीर्ती केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले त्याची भोगाले त्याची भोगाले जोरात टाळी वाजवा या बालकलाकारांसाठी. अगदी लहान वयामध्ये एवढी सुंदर कला या लेकरांनी आत्मसात केलेली आहे. खूप गोड. जसं आपण कर्म करतो त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे किती. जर तुमच्यावर भगवंताचं वरदान असेल तर तोपर्यंतच तुमचं चांगलं कर्म तुम्हाला साथ देतं. ऐका, एका गावामध्ये एका ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न जमलं.
आता मुलीचं लग्न करायचं म्हणलं की बापाला टेन्शन असतं. पुरुष मंडळी बरोबर आहे का? आणि मग मुलीच्या लग्नासाठी पैसा जमा करायचा आहे, या बापाकडे पैसा नाही. मग यानं काय केलं, गावातल्या लोकांना पैसा मागितला, मदत मागितली, पण गावातल्या लोकांनी मदत करण्यासाठी नकार दिला. मग या ब्राह्मणानं लक्ष्मीची उपासना सुरू केली आणि हा लक्ष्मीच्या उपासनेसाठी गेला. लक्ष्मीची उपासना करायला लागला. 12 वर्ष झालं हा तप करतोय, उपासना करतोय. कशासाठी? मुलीच्या लग्नाला धन मिळवण्यासाठी. आणि इकडं गावकरी म्हणले, मुलीचं बघावं कसला बाप आहे, मुलीचं लग्न करायचं वय झालं आणि हा या वयामध्ये आता साधू संत म्हणला तपासाठी गेला. मग सगळे गावकरी एकत्र आले आणि गावकऱ्यांनी पैसे गोळा करून त्या मुलीचं लग्न करून दिलं. मुलीचं लग्न झालं. 12 वर्षानंतर हा गावात आला. गावकऱ्यांनी सांगितलं, माता लक्ष्मी त्याला प्रसन्न झाली 12 वर्षांनी. आणि लक्ष्मी माता म्हणते, तुला काय पाहिजे माग. हा म्हणला, काही नाही आई, मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवेत. महालक्ष्मी म्हणाली की अरे, तुझ्या मुलीचं लग्न तर कधीच झालं, ती तिच्या घरी सुखानं नांदते. मग हा ब्राह्मण म्हणला की माझ्या मुलीचं लग्न झालं, मग आता मला काहीही नको. पण माता लक्ष्मी म्हणाली, तसं नाही, तू 12 वर्ष माझं तप केलं, साधना केलीस, तुला उचित ते फळ मिळालंच पाहिजे, काहीतरी माग. हा म्हणला, मला काहीच नको. पण माता लक्ष्मीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. हा ब्राह्मण निघाला. येता येता तो एका राजाच्या दरबारामध्ये आला. राजाच्या दरबारामध्ये आला. आता याला वाटलं मला शिक्षा मिळावी, राजानं मला काहीतरी दंड द्यावा. पण ज्यावेळी भगवंताची कृपा असते, कधी असते, कर्म चांगलं केल्याच्या नंतर. मग आपल्याला दंड मिळावा म्हणून या ब्राह्मणानं काय केलं, आपल्या पायातला जोडा घेतला आणि राजाच्या राजछत्रावर भिरकर्ण फेकून मारला. फेकून मारला, ते छत्र पडलं, राजछत्र पडलं. आणि मग सगळ्या शिपायांनी त्या ब्राह्मणाच्या गळ्याला बाण लावले, भाले लावले, तलवारी लावले. की राजाच्या राजछत्रावर चप्पल फेकून मारली. पण राजेसाहेब म्हणाले, थांबा थांबा, त्याला मारू नका. का? कारण त्या राजछत्रामधून एक विषारी साप सळसळ सळसळ करत गेला. आणि राजा म्हणाला की यांनी चप्पल फेकून मारली नाही तर यानं माझा प्राण वाचवला. ब्राह्मणाने कशा करता चप्पल फेकून मारली होती, राजाने दंड द्यावा. पण ज्यावेळेस तुमचं कर्म चांगलं असतं तेव्हा देव सुद्धा तुमच्या बाजूने उभा असतो. तुमच्या चुकीच्या कर्मातून सुद्धा चांगल्या गोष्टी घडत असतात. मग राजाने सांगितलं की या ब्राह्मणाला माझा विश्वासू सेवक बनवा, मंत्री बनवा. ब्राह्मणाला मंत्रीपद दिलं गेलं. आणि मंत्रीपद दिल्या गेल्याच्या नंतर ब्राह्मणानं सांगेल, राजानं ब्राह्मण जो म्हणेल ते राजानं ऐकायचं. ब्राह्मण म्हणाला, तो मंत्री म्हणाला, याला पदावर ठेवा, पदावर ठेवू नका, कुणाला पदावर घ्यायचं, कुणाला पदावरून काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या हातात असतील तर त्या ब्राह्मणाच्या हातात होत्या. पण तुमचं कर्म तुम्हाला कधीपर्यंत साथ देतं, दैव तुम्हाला कधी साथ देतं, कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचं कर्म चांगलं आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुमचं कर्म चुकलं त्या दिवशी तुमचं दैव तुम्हाला, तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही. एके दिवशी या ब्राह्मणानं गणपतीची मूर्ती राजदरबारामध्ये मांडलेली आणि सांगितलं शिपायांना की ती गणपतीची मूर्ती उचला आणि बाजूला ठेवा. गणपतीची मूर्ती दरबारातून उचलली, बाजूला ठेवली. ब्राह्मणाचं कर्म चुकलं. काही दिवसांनी राजा शिकारीसाठी गेला. ब्राह्मणही सोबत होता. ब्राह्मणाने सांगितलं की तुमच्या शर्ट काढून बाजूला ठेवा. राजाला सांगितलं तुमचे वस्त्र काढून बाजूला ठेवा, त्याच्यामध्ये विषारी जीव आहे. राजाने वस्त्र काढली, बाजूला ठेवली. राजाच्या वस्त्रामध्ये कोणताही विषारी जीव नव्हता.
मग राजाने सांगितलं की मी या देशाचा राजा आहे, तू कधीही माझे वस्त्र उतरवलेस कारण नसताना, याला काही ताळतंत्र राहिलं नाही. हा ब्राह्मण आता डोक्यावर पडल्यासारखा वागायला लागलाय, याला काल खोटडीत टाका. म्हणजे जोपर्यंत तुमचं कर्म चांगलं आहे तोपर्यंत तुमचं दैव, तुमचं नशीब तुम्हाला साथ देत असतं. ज्या दिवशी तुमचं कर्म चुकलं त्या दिवशी मात्र तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही. त्यानं पुन्हा आई भगवतीची प्रार्थना केली. आई भगवती प्रकट झाली, महालक्ष्मी प्रकट झाली आणि तो आईला विचारतो, असं काय माझं कर्म चुकलं की मला कारागृहात राहावं लागतंय, मला कालकोठडीमध्ये राहावं लागतंय. माता लक्ष्मी म्हणाली की कारण नसताना तू राजदरबारातली गणपतीची मूर्ती बाजूला केली आणि वाकड्या सोंडीचे गणपती तुझ्या बाबतीत वाकडे झाले, तुझं कर्म चुकलं, त्या कर्माची शिक्षा तुला मिळाली. जोपर्यंत तुमचं कर्म चांगले तोपर्यंत देव नशीब तुमच्या बाजूने आहे. ज्या दिवशी कर्म चुकलं त्या दिवशी तुम्हाला चुकीच्या कर्माची फळं भोगावीच लागते. म्हणून चुकीचं कर्म न करता चांगल्या पद्धतीनं आचरण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नाही जर आपल्याला कुणाचं चांगलं करता आलं तर निदान आपण कुणाचं वाईट तरी करायचं नाही. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो